पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, वादग्रस्त वक्तव्य करून आमच्या भावनांशी खेळू नये। संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीची राजकारण्यांना विनंती। सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवा असंही केलं आवाहन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण। पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, तर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी। जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश। दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागातली पर्यटन स्थळं बंद। कारवाई सुरू असलेल्या भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट देखील बंद। पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्यानंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला सुरुवात। दल लेक परिसरामध्ये पर्यटकांचा वावर। गेल्या 3 दिवसांपासून अभिनेते अतुल कुलकर्णी जम्मू काश्मीरमध्ये दल सरोवर परिसरामध्ये फेरफटका मारत शिकारा बोटीतून केली सफर। स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही वस्तू विकत घेतल्या। पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवर गर्दी। भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, कृतीतून दाखवलं। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। महाबळेश्वर महोत्सवामध्ये प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन। हाशिम मुसा पाकिस्तानी कमांडो असल्याचं उघड। पाकिस्तानी सैन्यामध्ये कमांडो ट्रेनिंग घेऊन लष्करी तोयबामध्ये सहभागी। NIA कडून पहलगाममध्ये 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी। 8 ते 10 फोटोग्राफर, 10 ते 12 दुकानदारांची चौकशी। बँकेतील व्यवहारांचे तपशील आणि कॉल रेकॉर्ड्स यांचाही तपास। पहलगाममध्ये घटनास्थळी NIA कडून सीन रिक्रिएट करून तपास। व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू। झिपलाईन ऑपरेटर तसंच दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी उपस्थित स्थानिकांचीही NIA कडून चौकशी। काश्मीरच्या विविध भागामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची मोठी कारवाई सुरू। वृत्तसंस्था ANIच्या सूत्रांची माहिती। भारतीय लष्कराची काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठी मोहीम। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातली मोहीम वेगानं सुरू। बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा। जमिनीवरील झडतीसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम। भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याकडे सोपवण्यात येणार। पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। 1 मे रोजी उधमपूरमध्ये प्रतीक शर्मा पदभार स्वीकारतील। भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। पंजाबमधील टोल प्लाझा आणि विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन। ISIच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती गोळा करण्याचे उपद्व्याप। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती। भारत पाकिस्तानवर हल्ला करेल हे जवळपास निश्चित, त्यामुळे पाकिस्ताननं सैन्य वाढवलं। पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान। मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही। भारताकडून कधीही मोठा हल्ला होऊ शकतो, पाकिस्ताननं तयारी ठेवावी। पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांची एक्सपोज। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं एक्स अकाउंट भारतात बॅन। संरक्षण मंत्री आसिफ यांचं एक्स अकाउंट बॅन। पाकिस्तानला करारा जवाब द्या, त्यांना पुन्हा संधी देऊ नका। जमियत उलेमा संघटनेचे अरशद मदनी यांची मागणी। मॉस्कोतील पाकिस्तानी राजदूत यांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट। भारताला रोखा, रशियाकडे पाकिस्तानची विनवणी। यावर दोन्ही देशांनी संयम राखावा, रशियाचं भारत पाकिस्तानला आवाहन। तुर्की पाकिस्तानला समर्थन। पाकिस्तानच्या जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा। तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं वक्तव्य। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रतिक्रिया। पाकिस्तानी सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधात सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया। पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेमध्ये दिसत असल्याचंही व्यक्त केलं मत। संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं पाकिस्तानला फटकारलं। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून हवाला।
पाकिस्तानच्या कोंडीसाठी भारत सज्ज, पूर्वेकडे जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना चीन श्रीलंकेला वळसा घालावा लागणार, व्यापारी जहाजांना प्रवेशबंदी करून भारत पाकिस्तानची कोंडी करणार। भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार, भारत पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विचार, पाकिस्तानकडून यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद। राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ, पाकिस्तानने इस्लामाबाद लाहोर हवाई हद्द बंद केली, पाकिस्तानी वायुदलाकडून नोटीस टू एअरमन जारी। पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार, काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्लाच्या सीमेवर गोळीबार, अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार, पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसं उत्तर। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मल्लिकार्जुन खरगेंपाठोपाठ राहुल गांधींचं मोदींना पत्र, संसदेचं विशेष सत्र लवकरात लवकर बोलावण्याची मागणी। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशेष अधिवेशन आणि चर्चा करण्याची केली मागणी, जयराम रमेश यांची माहिती। पंतप्रधान मोदींची हेटाळणी करणारा फोटो काँग्रेसकडून पोस्ट, जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन। एकदा नाही तर अनेकदा भाजप नेत्यांचे ISIशी संबंध असल्याचं आढळलंय। भाजप आणि दहशतवाद अविभाज्य आहेत, काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांचं वादग्रस्त विधान। काही देशविरोधी लोकांना एकोप्यानं राहणारे लोक नको म्हणून ते असं खोडसाळ कृत्य करतात, मात्र अशा भ्याड आतंकवादी हल्ल्याचा संपूर्ण देशानं एकत्र येऊन विरोध करायला हवा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मत। पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी मागितली माफी, माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं, काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करत असल्याचाही वडेट्टीवार यांचा आरोप। वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका, काँग्रेसनं वडेट्टीवारांवर कारवाई करावी, बावनकुळेंची मागणी। पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, सामनातून मोदी शहांवर हल्लाबोल, शहा सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याची ही टीका। वोट जिहादसाठी इतरांच्या दुःखाला खोटं ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, पहलगाम हल्ल्यावरील विधानावरून मंत्री गिरीश महाजन यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्याचा आज शेवटचा दिवस, आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला, तर 1000 पेक्षा अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले। पुण्यातून 3 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं, तिघही पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये होते वास्तव्याला। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, हाताला काळ्या फिती लावून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। सोलापूरमध्ये लावलेल्या बॅनर्समुळे वातावरण तापलं, हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे झळकले बॅनर्स झळकवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमधील गेवराई शहर बंद जिहाक, व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळपासूनच शहरातील सर्व दुकानं बंद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।